नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी 100 प्रश्न. आणि हे आपले 100 प्रश्न असतात आपले मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, जी के आणि तांत्रिक प्रश्न यावर आधारलेले आपण 100 प्रश्न घेत असतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, शेवटी उभा दंड असणारे व्यंजन शोधा. व्यंजन शोधायचं आहे. तर याच्यातून व्यंजन आपलं कुठलं आहे? उभा दंड असलेला, तो ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता आहे? स्वर संधीचा तर तो आहे ऑप्शन पहिलं, मनुष्या. पुढचा प्रश्न आहे आपलं, वर पिता मुलाच्या लग्नात तोर यात वावरत होता. या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्य करते ते सांगायचं आहे. तर काय प्रश्नाचं उत्तर असणार आहे या? तर तो काय असणार आहे? ऑप्शन 4, विशेषण. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातील न्यूनत्व बोधक उभयान्वयी कोणतं आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी तर ते आहे परंतु. पुढचा प्रश्न आहे आपला, विशेषण नाम असते. तर विशेषण नाम काय असते? हे जातीवाचक असते. पुढचा प्रश्न आहे आपला 6वा, बाबांना दुसरीकडे जेवायला जाण्याचा फार कंटाळा असे. या वाक्यातील अधोरेखित नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेली आहेत. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तर ते चतुर्थी अनेकवचन. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा, सामान्य रूप असलेली शब्द जोडी ओळखा. सामान्य जोडी असलेली तो ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, ज्या शब्दात गुणविशेषण आहे तो पर्याय ओळखा. गुणविशेषण तर तो आहे ऑप्शन पहिलं, निळा सावळा. पुढचा प्रश्न आपला 9, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. श्रीमंत माणसांना गर्व असतो. कुठल्या विशेषणाचा प्रकार आहे? तर ते आहे नामशत्रुष विशेषण, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 10वा, खालील वाक्यातील विशेषणाचे प्रकार ओळखा. आम्हा मुलांना कोण विचारतो? कुठल्या विशेषणाचा प्रकार आहे? आम्हा मुलांना कोण विचारतो? तर ते आहे सार्वनामिक विशेषण, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर अकर्मक क्रियापद कुठले आहे? सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला, मी निबंध लिहित असतो. या वाक्याचा काळ ओळखा. लिहित असतो तर काय प्रश्नाचं उत्तर असणार आहे? ऑप्शन 2, लिहित असतो म्हणजे त्याचं ते लिहिणं चालू असते. लिहित असतो म्हणजे काय? ते रीतिवाचक. लिहून झालेलं आहे का? नाही. लिहित असतो म्हणजे त्याचं ते लिहिण्याचं काम चालूच असते, म्हणजे तो काय आहे? रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे आपला 13वा, खालीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. तर प्रयोजक क्रियापद कुठलं आहे? ऑप्शन 3, आई मुलाला चालवते. म्हणजे चालवण्याचं काम करत आहे आई, म्हणजे ते काय? प्रयोजक क्रियापद.
कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अवययाचे प्रकार आहेत? तर ते कालवाचक आहे. तिसरा पुढचा प्रश्न आहे, केवळ या शब्दयोगी अवययाचा प्रकार ओळखा. केवळ, तर ते आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 16वा. चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन व्हिच बेस्ट एक्सप्रेस द ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड ॲफिलन्स. ऑपोजिट मिनिट आपल्याला ओळखायचं आहे. तर ते काय आहे? ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला 17. चूज द करेक्ट अँटोनम्स ऑफ ॲब्सॉल्व. तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनम्स फॉर द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. शोईंग डिफेन्स अप टू अ सर्टन पॉइंट्स इज एक्सेप्टेबल. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपलं 19. चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज मोस्ट 29 नियरली अपोजिट इन मिनिंग ऑफ द नंबर्ड वर्ड. obscure. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. चूज द करेक्ट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. फ्रुगल. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे आपला 21. चूज द करेक्ट वर्ड which can be substitute for the given words. A person, independence, to pleasure and pain. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 22. चूज वन वर्ड फॉर द गिवन. अ मॅन हू डान्स टू द tune of his wife. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 23. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 24. गिव करेक्ट वर्ड फॉर अ स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट ऑफ द आईज. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 25. आयडेंटिफाय द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? 25. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं काय असणार प्रश्नाचं उत्तर? 25. तो ऑप्शन 3 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, स्पीक आउट द वर्ड स्पेल करेक्टली. स्पेलिंग आपल्याला कुठली करेक्ट आहे ते ओळखायचं आहे. 26. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन पहिलं.
पुढचा प्रश्न आहे आपला, फाइंड सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. इट इज व्हेरी, इट इज व्हेरी टेडियस टू वॉच सम ऑफ द TV सिरियल्स. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 28. ही इज स्टेईंग इन अ फिल इन द ब्लँक्स हॉस्टेल. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? बॉईज. ही म्हणजे तो. पुढचा प्रश्न आहे आपला 29. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह फॉर द ब्लँक स्पेस इन द सेंटेन्स. He dreamt of becoming a matinee. Fill in the blanks. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे आपला, आयडेंटिफाय द ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्स विच आर गिवन बिलो. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3, ओनली B and D. करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला 31. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे. तर ते आहे ऑप्शन पहिलं, या काठावर बसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 32. धोम हे धरण कोणत्या शहरात बांधण्यात आलेले आहे? धोम हे धरण, तर ते आहे सातारा जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे आपला 33. चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नाही असं विचारलेलं आहे. कोणतं? चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर ते सांगली या जिल्ह्यात नाही, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 34. खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे? खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे? तर ते पुणे सातारा, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 35. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय आहे? हा प्रश्न याच्या आधी आपल्याला झालेला आहे आणि याचं उत्तर सगळ्यांना आता माहीतच असणार. तर ते काय आहे? दामोदर विनायक आमटे, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 36. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज या आश्रमाची कोणत्या वर्षी स्थापना केली आहे? तर ती आहे 1935 मध्ये, ऑप्शन 4. ऑप्शन 4 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 37. सन 1928 मध्ये अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी केला होता. तर कोणी केला होता तो? तर ते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. पुढचा प्रश्न आहे आपला 38. 1950 मध्ये जगदंबा कुष्ठनिवासाची स्थापना करणारे थोर समाजसेवक कोण होते? तर ते होते डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 39. स्वराज्याचा शत्रू या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर ते होते भाई माधवराव बागल. पुढचा प्रश्न आहे आपला 40. भारतातील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? ते पेरियार आहे, ऑप्शन 4. हत्तीसाठी प्रसिद्ध. पुढचा प्रश्न आपला 41. भूतिया या आदिवासी जमातीचे कोणत्या राज्यात वास्तव्य आहे? तर ते आहे उत्तरांचल, ऑप्शन 3.
पुढचा प्रश्न आपला 42. बुधादित्य मुखर्जी हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर ते ऑप्शन पहिलं येणार, सितार. पुढचा प्रश्न आहे आपला 43. पॅराशूट जंप घेणारी पहिली भारतीय महिला कोण? पॅराशूट जंप घेणारी पहिली भारतीय महिला, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला खाऱ्या पाण्याचे पुलकित सरोवर कोणत्या राज्यात येते? तर ते ऑप्शन 2 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा आपला प्रश्न आहे 45. छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तो ओरिसा, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 46. माणसाच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एक एकटे आहेत. एकट्या पुरुषांचे एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर 2:1 इतके आहे आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहेत. तर पुरुष एकूण संख्या किती आहेत? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न दिलेला 47. हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. संख्येच्या घनाला 6ने गुणा, संख्येच्या घनाला 16ने गुणले, संख्येच्या घनाला 2ने गुणले आणि संख्येच्या घनाला 12ने गुणले. तर हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल? तर तो आहे ऑप्शन 3, संख्येच्या घनाला 2ने गुणा. पुढचा प्रश्न आहे आपला संख्या मालिकेतील रिक्त जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती संख्या लिहिता येईल? तर आपल्याला दिला 11, 24, 39 आणि 56 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? रिक्त जागेमध्ये काय येईल? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, पहिलं दिलेलं आहे 11, 24, 39 आणि 56 आणि इकडे रिकामी जागा. तर काय येणार? याच्यातला आधी डिफरन्स बघायचं. प्रत्येक संख्येमधलं डिफरन्स किती दिलेले आहे ते याच्यात बघितलं. दोघांमध्ये ते 13चा डिफरन्स आहे. पुढच्या याच्यामध्ये 15चा डिफरन्स आहे. नंतर मग 17चा डिफरन्स आहे. तर मग नंतर कितीचा राहील? 19चा डिफरन्स. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये +2 केलेले आहेत. +2, +2, +2 असं 2-2नी वाढत गेलेले आहेत. तर जर आपण हा अशाने आपण सॉल्व केलं तर आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाचे नाते काय? काय असणार आहे? 49चं शेजारचा माणूस आहे, त्याचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. हां, तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्या माणसाला, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाचे काय नाते राहणार आहे? हा एक माणूस आणि हा एक माणूस आहे आणि ही एक स्त्री आहे. ही स्त्री, हा माणूस. हे स्त्री या माणसाचा परिचय करून देताना का म्हणता, याची बायको, या माणसाची बायको माझ्या आई म्हणजे हिच्या आईचं
एकुलती एक मुलगी आहे. हा माणूस झाला. माणसाची ही स्त्री काय परिचय करून देत आहे. तर ती काय म्हणते त्याला, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे त्या माणसाचे नाते काय असणार, ती बायको असणार ना त्याची. तर ऑप्शन 2 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळानं तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर शेवटी तो कोणत्या दिशेस चालला? उत्तर दक्षिण, पश्चिम की पूर्व? तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर बघा. हा उत्तर दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. पहिला काय म्हणते, पूर्वेच्या दिशेने चालू लागला. पूर्व दिशा म्हणजे ही पूर्व दिशा. ठीक आहे, पूर्व दिशेने चालू लागला. मग काही वेळाने तो उजवीकडे वळला. आता पूर्वे दिशेला असला तर त्याचा उजवा हात कुठे राहणार आहे? उजवा हात खाली येणार आहे. ठीक आहे, उजवीकडे वळू चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला. परत तो डावीकडे वळला म्हणते. तर डावीकडे वळला म्हणजे परत त्याची दिशा, हा त्याचा डावा हात येणार. तो डावीकडे वळला आणि पुन्हा मग उजवीकडे वळला. परत तो उजवीकडे वळला. तर शेवटी तो कोणत्या दिशेला चालला? मग शेवटी तो कोणत्या दिशा राहील त्याची? खालची दिशा म्हणजे त्याची दक्षिण दिशा राहणार. तर करेक्ट आन्सर कोणता असणार आपला? ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 51. पुढीलपैकी कोणती संख्या संपूर्ण वर्ग आहे? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यात विचारलेले आहे की संपूर्ण वर्ग आहे ती कोणती संख्या आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर ती पहिलीच अशी संख्या आहे की ती संपूर्ण वर्ग आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 52. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषचे वय किती आहे? मागच्या व्हिडिओमध्ये हा आपला प्रश्न झालेला आहे. तरी बघा, मी तुम्हाला सांगते कसं सॉल्व केलेलं आहे प्रश्नाचं उत्तर. काय म्हणतं आहे, मनीष व त्याची 3 मुले. मनीष व त्याची 3 मुले म्हणजे किती? टोटल किती झाले? 4 झाले आपले. टोटल 4. आणि त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 13 आहे. म्हणून गुणिला 13. जर आपण यांचा गुणाकार केलो तर 52 येते. मग काय म्हणते, सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे आणि मुलामध्ये काय म्हणते 2-2 वर्षाचा फरक आहे. तर त्याला 3 मुले आहेत. हा पहिला मुलगा, हा दुसरा मुलगा, हा तिसरा मुलगा. तर पहिल्या मुलाचे वय जर 2 वर्ष असेल तर दुसऱ्या मुलाचे वय 4 वर्ष असणार. तिसऱ्या मुलाचे वय 6 वर्ष असणार. कारण काय म्हटलं गेलेले आहेत की प्रत्येक मुलांमध्ये 2-2 वर्षाचा डिफरन्स आहे. तर पहिला मुलगा जर 2 वर्षाचा असेल तर दुसरा 4चा होईल आणि तिसरा 6चा होईल. तर टोटल जर यांची केलं तर किती येते? 12 येते. प्लस 12 येतं. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मनीषचे वय काढायचे आहे. तर यांना काय करायचं, या आपण इथे काढलं, हे चौघांचं वय काढलेलं आहे 52. आता हे आपलं तिघांचं वय झाले. जर चौघाच्या वयातून आपल्याला यांचं वय जर तिघांचं वय मायनस करावं लागेल. तर याच्यातून आपण जर तिघांचं वय मायनस केलं तर आन्सर काय येणार? 40 येणार. हे झाले आपले मनीषचे वय. तर करेक्ट आन्सर काय असणार आपलं? ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर 52चं. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, जर बँड हा शब्द AMBE असा लिहिला तर स्टॉप हा शब्द कसा लिहावा? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर येते ऑप्शन 3 येते. या प्रश्नाचं उत्तर सोपाच आहे, सॉल्व करा. पुढचा प्रश्न आहे 54.
वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण? तर बघा हा प्रश्न कसा सॉल्व केलेला आहे. सगळ्यात आधी काय म्हणालंय, प्रश्न वाचून घ्या आधी. वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण? बघा कसं सॉल्व केलेलं आहे. समजा आपण ही लाईन काढली, ठीक आहे. आता काय म्हणते, वसंत वैभवपेक्षा लहान. तर वैभवपेक्षा लहान म्हणजे वैभव काय झाला, हा मोठा झाला. हा इथे आपण लिहू वैभव, ठीक आहे. वसंत वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे लहान कोण राहणार इथे, आपलं वसंत येणार, ठीक आहे. हा वसंत येईल इथे, वसंत, ठीक आहे. म्हणजे वैभवपेक्षा लहान कोण आहे, वसंत आहे. पण सुनंदापेक्षा मोठा आहे. सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजे ही सुनंदा राहील, म्हणजे सुनंदापेक्षा मोठा झाला. ओके. मग नंतर काय म्हणते, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वासंती, वासंती जी आहे या सुनंदापेक्षा मोठी आहे म्हणजे वासंती इथे येईल, वासंती, ठीक आहे. मोठी पण वसंतपेक्षा लहान म्हणजे वसंत झाला मोठा, सुनंदा त्याच्यानंतर वासंती आणि मग फोर्थ आहे सुनंदा. तर वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण? सर्वात लहान मग सुनंदाच झाली ना, बरोबर आहे. बघा असं काढू आपण, स्लिपिंग लाईन देऊ, ठीक आहे. सर्वात वसंत वैभवपेक्षा लहान आहे पण सुनंदापेक्षा मोठा, तर वैभव सर्वात मोठं झालं, ठीक आहे. वैभव मोठं झालं, वसंत लहान झालं, ठीक आहे. वसंत हा लहान झालं. त्याच्यानंतर म्हणते लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजे सुनंदा इथे येईल, सुनंदा, कारण याच्यापेक्षा मोठा आहे म्हणते ना, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, ठीक आहे. तर नंतर सुनंदा लहान राहील त्याच्यापेक्षा. मग नंतर काय म्हणते, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. तर वासंती, वासंती जी आहे सुनंदापेक्षाही मोठी आहे, तर वासंती कुठे येईल, मग इथे येईल. वासंती इथे येईल, सुनंदापेक्षा मोठी आहे म्हणजे वासंती इथे येईल. मग काय म्हणते, तर मग सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान कोण झालं, मग सुनंदा झाली. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला, ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. आणि सर्वात मोठा जर विचारलं असेल तर सर्वात मोठं आपलं वैभव आलं असतं. पुढचा प्रश्न आहे आपला, एका तासात 20, ब 2 तासात 30 आणि क 2 तासात 50 वस्तू तयार करतात, म्हणून एका व्यक्तीचे दर तासाला सरासरी उत्पादन वस्तू पुढील प्रमाणे आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 55. जर तुम्ही आन्सर सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन पहिला. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नामध्ये 2 विधाने व 3 अनुमान दिलेली आहेत. दिलेली विधाने सत्य आहे असे समजा. वास्तवाशी विसंगत असले तरीही त्यापासून कोणते अनुमान निघू शकतात ते ठरवा व पुढीलपैकी योग्य तो पर्याय निवडा. सर्व चमचे मणी आहेत, काही मणी शेगड्या आहेत. तर याचे आपल्याला अनुमान दिलेले आहेत. कोणतीही शेगडी चमचा नाही, काही चमचे शेगडी नाही. अनुमान 1 आणि दोन्ही बरोबर आणि अनुमान 1 आणि दोन्ही चूक. तर प्रश्न काय म्हणते आधी नीट वाचून घ्या. सर्व चमचे मणी आहेत, तर सर्व चमचे, सर्व म्हणजे काय, सगळ्यात लहान, सर्व. मग काय झाले, हे सर्व चमचे झाले. आणि मग सर्व चमचे काय आहेत, मणी आहेत म्हणते, तर मणी आहेत. आणि काही चमचे काय म्हणते, शेगड्या, काही हे मणी आहेत. तर मग काही मणी काय म्हणते, शेगड्या. काही मणी म्हणजे काय, हे असे आकृती, काही, हे काय झालं, मग शेगड्या झाल्या, बरोबर आहे. तर आता आपल्याला अनुमान दिलेले आहेत. ते अनुमान आता कोणते या आकृतीला लागू पडतात ते बघा. 56. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला अनुमान 1 आणि अनुमान 2 दोन्ही चूक.
कोणती शेगडी चमचा नाही. कोणती शेगडी चमचा नाही. चमचा आणि शेगडीचा काही संबंध आहे का? नाही आहे. मग दुसरं काही म्हणते, दुसरं काय म्हणत आहे? तर आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे? तो ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. आपलं कोणतं चालू होतं? आपलं 56चं ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 57. सर्व पुरुष विवाहित आहेत, काही पुरुष सुशिक्षित आहेत. तर त्याचे अनुमान आपल्याला 4 दिलेले आहेत. तर हाय तसं सॉल्व करायचं आहे. सर्व पुरुष म्हणजे हे झाले पुरुष. सर्व पुरुष काही आहेत? विवाहित आहेत, बरोबर आहेत. आणि काही पुरुष सुशिक्षित. काही पुरुष म्हणजे हे काही पुरुष सुशिक्षित, अशी त्याची आकृती आहे. तर त्याचे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? 57. तर काही विवाहित सुशिक्षित आहेत. तर बरोबर आहे ना, काही विवाहित आपले काय आहेत? हे सुशिक्षित आहेत. हे आपले सुशिक्षितवाले पुरुष होते ना, हे सुशिक्षितवाली आहे, हे पुरुष. आणि हे काय? विवाहित. असं 3 होते आपले दिलेले. तर काही विवाहित सुशिक्षित आहेत, तर बरोबर आहे हे विधान आपलं. आणि दुसरं काय दिलेलं आहे? काही सुशिक्षित विवाहित आहेत. तर काही सुशिक्षित विवाहित आहेत ना, हा पण बरोबर आहे. तर याला आपलं कोणता आन्सर करेक्ट असणार आहे? तो ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, काही शिक्षक कलाकार आहेत, कलाकारांना लहान मुले आवडतात. आता काही शिक्षक कलाकार आहेत, तर कलाकारांना लहान मुले आवडतात. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? काही म्हणजे काही शिक्षक कलाकार आहेत, तर कलाकारांना काय? लहान मुले आवडतात. तर काय असणार मग या प्रश्नाचं उत्तर आपलं? तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे आपला, 1993 या वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोमवार आहे, तर त्या वर्षीची गांधी जयंती केव्हा येईल? असा प्रश्न विचारलेला आहे. तर 59चं काय आन्सर असणार आहे? 1993 या वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोमवार आहे, तर त्या वर्षीची गांधी जयंती केव्हा येईल? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर बघा कसं सॉल्व केलेलं आहे. 1993 या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर तो असते 15 ऑगस्ट. ओके, तो असतो आपला 15 ऑगस्टला. तर तेव्हा कोणता होतं वार? सोमवार होता. आणि नंतर विचारलं आहे त्याच वर्षीची गांधी जयंती केव्हा येईल? तर गांधी जयंती कधी असते? हाच वर्ष आहे आपला 1993. तर गांधी जयंती कधी असते? तर गांधी जयंती असते आपले 2 ऑक्टोबरला, बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं आहे तर त्या दिवशीचा कोणता वार येईल असं आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर बघा आपला 15 ऑगस्ट महिना कितीचा असतो? आपला 31चा असतो. ठीक आहे, ऑगस्ट महिना आपला 31चा असतो. आणि सप्टेंबर महिना आपला 30चा असतो. आणि मग आपलं दुसरं काय आहे? ऑक्टोबर. तर ऑक्टोबरचे आपले 2च दिवस असणार. ते ऑक्टोबरचे 2 दिवस पकडायचे आपण. पण याच्यात काय म्हटलेलं आहे? स्वातंत्र्य दिवस 15, तर 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टचे आपण 15 दिवस तर ऑलरेडी घेतलं, तर उरले किती? 16. म्हणून काय करायचे? ते उरलेले दिवस 16 घ्यायचे, बरोबर आहे. सप्टेंबर महिन्याचे पूर्ण दिवस घ्यायचे 30 आहे. आणि दुसरं कोणतं आहे आपल्याला? 2 ऑक्टोबर. तर आपल्याला 2 ऑक्टोबरपर्यंतच घ्यायचं आहे ना, तर म्हणून याच्यात 2 येतील. तर याची जर आपण बेरीज केलं तर किती होईल? 6 आणि 2 किती येतील? 8. आणि 3 आणि 1 किती? 4. म्हणजे किती येतील? 48, बरोबर आहे. तर 48 डेज आलेत आपले. तर 48 डेजला काय करायचं?
48 डेजला 7ने भाग द्यायचं. 48 डेजला तुम्हाला 7ने भाग द्यावा लागेल. बरोबर आहे. 7ने जर भाग दिलं तर 7 सख किती होतात? 42 होतात. ठीक आहे. तर याच्यातून किती उरतात आपले? 6 उरतात. तर स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता? सोमवारी होता. सोमवारपासून आपण +6 करायचं. तर का होता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर गांधी जयंती कुठल्या दिवशी येईल? मग ते रविवारी. ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का तुम्हाला हा प्रश्न कसा सॉल्व केला आहे? तर चला आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पुढचा प्रश्न आहे आपला 60. क, ख, झत्र आणि ठ. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर करेक्ट आन्सर कोणतं असणार? आपला ऑप्शन पहिलं येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला पालेभाज्यात जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते. पालेभाज्या मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न झालेला आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 2 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 62. रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्याकरिता रक्तातील काय मोजले जाते? रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न बघू आपण 63. 1 ते 5 वर्ष वयोगटातील कोणत्याही बालकाचा दंडामध्ये घेर पेक्षा कमी असल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होतो? तर ते आहे 12.8. पुढचा प्रश्न आहे आपला 64. 1 वर्षाच्या मुलास दररोज अंदाजे किती कॅलरी ऊर्जेची गरज असते? तर ते आहे 1000. ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते? सोपा प्रश्न आहे. यापूर्वी बरेचदा झालेला आहे हा प्रश्न. तर ते आवळ्यामध्ये असते क जीवनसत्व सर्वात जास्त. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात इतके क्षार असते. मानवी शरीरात इतके क्षार असते. तर ते असते ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 67. प्रौढ व्यक्तीस दररोज मिलीग्राम कॅल्शियम किती असावे याची गरज असते? प्रौढ व्यक्तीस दररोज किती मिलीग्राम कॅल्शियम असण्याची गरज असते? तर ते 500. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे 68. भारतात रक्तक्षयाचे प्रमाण यांच्यात जास्त प्रमाणात आढळून येते. भारतात रक्तक्षयाचे प्रमाण यांच्यात जास्त प्रमाणात आढळून येते. तर ते कोणामध्ये? वयस्कर व्यक्ती व प्राथमिक शाळेतील मुले. माशाच्या यकृत तेलातूनही आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळते. तर ते ऑप्शन 2 असणार आहे सुरमई. पुढचा प्रश्न आहे आपला 70. निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे? निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे? तर 6 ग्लास पाणी प्यायला हवे दररोज. पुढचा प्रश्न आहे मानवास दररोज ग्रॅम हिरव्या भाज्याची आवश्यकता असते. किती ग्रॅम हिरव्या भाजीची आवश्यकता असते? तर ते आहे 150. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 72. पुढीलपैकी कोणत्या कंदमुळे भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते? त्याच्या आधी हा प्रश्न झालेला आहे. तर ते बटाट्यामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे आपला 73. पुढीलपैकी कशाच्या दुधामुळे कसीनचे प्रमाण सर्वात जास्त असते? पुढीलपैकी कशामध्ये
कशाच्या दुधामध्ये कन्सिनचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर ते ऑप्शन 3 असणार आहे, शेळी. पुढचा प्रश्न आहे आपला 74. मानवी जीवनात साधारणतः किती जीवनसत्वाची आवश्यकता असते? मानवी जीवनामध्ये किती जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर ते 3 जीवनसत्वाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आपला 75. पुढीलपैकी कशातून अजीवनसत्व मिळत नाही? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. अजीवनसत्व मिळत नाही, तर ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 76. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना हा आजार होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना कोणता आजार होतो? तो ऑप्शन 2 असणार आहे, पोलिओ. पुढचा प्रश्न आहे आपला रिकाम्या जागा सालापासून आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. कोणत्या सालापासून? तर ते 1958, ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. 78. दूरदर्शन पाहताना फूट असे अंतर असावे. दूरदर्शन पाहताना फूट असे अंतर असावे. याच्या आधी हा प्रश्न आपला झालेला आहे मागच्याच व्हिडिओमध्ये. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 79. खालीलपैकी कोणते तृणधान्य आहेत? तृणधान्य, तर ते आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 80. रेबीज या रोगावरील लसीला हे नाव आहे. रेबीज या रोगावरील लसीला हे नाव आहे, तर कोणते आहे ते? ऑप्शन 4 आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 81. गोवर विरोधी लस बाळाला व महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. गोवर विरोधी लस बाळाला व महिन्यात एक इंजेक्शन दिली जाते. कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये? तर ते 3 व 6 महिन्यात एक इंजेक्शन दिली जाते. पुढचा प्रश्न आहे आपला 82. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? याच्या आधी हा प्रश्न झालेला आहे आपला. किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? तर ते 6 महिन्याच्या आत. पुढचा प्रश्न आहे आपला आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरवण्यात आली होती? आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरवण्यात आली होती? तर ते आहे 1972. तुम्ही नेहमी जर व्हिडिओ माझे बघत असेल तर तुम्हाला हे जे काही प्रश्न आता येत आहेत हे बरेचदा येऊन गेलेले आहेत आणि रिपीट होत आहेत. हे याचाच जर तुम्ही सराव चांगल्याने केला तर तुमचा बराचसा अभ्यास होत जाईल. तर तुम्ही हे व्हिडिओ नेहमी पाहत चला आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत चला, म्हणजे जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त होईल. कारण हे कसे प्रश्न वारंवार प्रत्येक एक्झामला विचारल्या जातात. पुढचा प्रश्न आहे आपला 84. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? ते 1977. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1977ला झाली आहे. पुढचा प्रश्न 85. कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता? तर आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिलेला आहे? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ते ऑप्शन 2 असणार आहे या प्रश्नाचं उत्तर.
पुढचा प्रश्न आहे आपला 86. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर सगळ्यांनाच माहिती असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न आहे आपला 87. मानवी शरीरात एकूण साधारणतः लिटर रक्त असते? हा प्रश्न याच्या आधी झालेला आहे. मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते? तर ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? कोणता दिवस? काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे आपला कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? तर सॉरी मित्रांनो, आपण हा प्रश्न बघूया आधी. 88चं जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तो 1 डिसेंबर आहे. 1 डिसेंबर. करेक्शन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले आहे? त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला याच्या आधी आपलं हे झालेलं होतं. कुठलं झालेलं होतं? मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते? तर करेक्ट आन्सर असणार आपलं ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 6 लिटर असते. हे 2 प्रश्न तुम्ही करेक्शन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला 91. दारिद्र्य रेषेखाली कुटुंबियांना मेंदूचा विकार, हृदयविकार या गंभीर आजारावरील ऑपरेशन करण्याकरिता किती लाख रुपये आर्थिक मदत केली? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात ॲव्हर्ट हा नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे? तर ते आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला भारतात पुढीलपैकी कोणत्या राज्यात एड्स धारकांची सर्वात जास्त संख्या आहे? तो ऑप्शन 1. तर आपला पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या सालापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो? तर तो आहे 1976. पुढचा प्रश्न आहे आपला 95. डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते? तर ते आहे ऑप्शन 3 मोतीबिंदू. पुढचा प्रश्न आहे आपला 96. संबंधापासून पसरणारा आजार आहे? तर करेक्ट आन्सर असणारा आपला ऑप्शन 1 कावीळ ब हे संबंधापासून पसरणारा आजार आहे. 97. पित्ताची निर्मिती कोणत्या इंद्रियात होते? पित्ताची निर्मिती कोणत्या इंद्रियामध्ये होते? तर ती ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपल्याला पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणती? सोपा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. तर ती आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे आपला 99. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1. पुढचा प्रश्न आहे आपला आणि या व्हिडिओचा हा लास्ट प्रश्न आहे आपला
किती डेसिबल आवाजाची तीव्रता असताना मनुष्य बहिरा होतो? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. हा आपल्या या व्हिडिओचा सगळ्यात लास्ट प्रश्न आपण बघितलेला आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.